शोधत होतो काकांनी सांगितल्याप्रमाणे, आणि तो विषय निघाला आणि मामा हे सगळे टीम तुम्ही सांगितलं का तुम्ही इकडे या आणि एकदा आपण इकडे अवलोकन करू. अवलोकन केल्यावर खरोखर परिस्थिती जर्न झालेली होती आणि हे तर एक भाग्य म्हणावं लागेल. कारण भिवंडीभूषण नंदराव किंवा पवार आमचे बाबा तेव्हा भिवंडीमध्ये आले, पुण्यातून सुरुवात करायला सुरुवात केली. पण एक फार मोठं याच्या मागे एक इतिहास आहे आणि तो इतिहास असा आहे, मला वाटतं हे 80च्या आधीच्या दशकात मंदिर झालेलं आणि बाबांनी जेव्हा मंदिर करायला सुरुवात केली, मला असं वाटतं आजपर्यंत 100च्या वरती मंदिरं त्यांनी महाराष्ट्र म्हणा किंवा ठाणे जिल्हा म्हणा किंवा भारतात इतर ठिकाणी कुठे ना कुठे त्यांनी केलेली आहे. त्यातलं पहिलं मंदिर जे आहे ते हे आहे. या मंदिरापासून त्यांची सुरुवात झाली आणि त्यांची आस्था होती. आणि त्यानंतर कार्यकाळ गेल्यानंतर दिलीप आहे, आपली टीम आहे, बुवा काका आहे, आपले मामा आहे, सर्व जोशी कंपनी सर्व आहे.